अजितदादांनी स्वतः घेतलेलं आहे. आपण कशा पद्धतीने ॲड करतो? काय ते त्यांनी सध्याचे तिथले जे प्रश्न आहेत ते प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत, त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल. धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करत होते, त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं दिसत नाही. या सगळ्यांचा नेमका अर्थ काय लावायचा? नाही तर त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे. वाटणं कुणाला काय वाटायचं हे सत्तेत बसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं. त्यांनी केली आहे वाटणी. आता जी वाटणी झाली असेल त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांना जी जबाबदारी मिळाली ती कशी पार पडतात हे बघू आपण. आता आपल्या जिल्ह्याचं सांगलीचं पालकमंत्री चंद्रकांत दादांकडे गेलेलं आहे. कशा पद्धतीने स्वागत केलं चंद्रकांत दादा? चांगली गोष्ट आहे. चंद्रकांत दादांना पालकत्व मिळालं याचं आम्हा सगळ्यांना समाधान आहे. ते सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे. माळशिरसचे आमदार आहेत उत्तम जानकर, त्यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला. निवडणूक आयोगाकडे राजीनामा सादर केल्याची माहिती आहे, तरी तसे पत्र किंवा मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, संपर्क होऊ शकला नाही, पण मीही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केले का हे मला कन्फर्म आलेलं नाही. तुमच्याशी बोलले का ते? पत्र काढले का? ठीक आहे, अशा मी बोलेन त्यांच्याशी, अजून बोललेलं नाही. आपल्याला पक्षाला राजीनामा द्यायचा नाही? त्यांना मी सांगितलेलं होतं की बॅलेटवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग राजीनामा देण्यास हरकत नाही. जोपर्यंत निवडणूक आयोग हे मान्य करत नाही तोपर्यंत असं करणं फारसं योग्य होणार नाही. पण त्यांनी आता आपण म्हणताय, मला माहीत नाही, पण मला त्यांनी अजून कळवलेलं नाही. आपण म्हणताय राजीनामा दिला असेल तर ती तुम्ही सांगताय ती बातमीच आहे मला. विधानसभा अध्यक्षांकडे तर नियमाप्रमाणे राजीनामा द्यावा लागतो. तुम्ही थांबवाल ते राजीनामा देऊनच विधानसभा अध्यक्षांकडे? आम्ही त्यांनी देऊ नये हे सांगूच नक्की. राम सातपुते जे मागच्या वेळेचे आमदार होते त्यांनी अशी टीका केली की नाटकं आहेत सगळी. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यायचा असतो, मात्र केवळ निवडणूक आयोगांकडे राजीनामा देऊन हे नाटकं केले जात आहेत. तुम्ही काय उत्तर देणार? निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो ऐकावा म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल. हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे का? तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा. याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे. आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही तर दुसरीकडे कुठंतरी गेलं, त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही, हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे. पूर्वी कागदावर मतदान केलं, शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं, प्रत्येकाला खात्री असायची. आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत आणि म्हणून मरकडवाडीचा प्रयोग झाला. त्या पद्धतीनं लोकांचा तिथला आग्रह आहे. ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. साहेब, खरं तर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं म्हटलं जात होतं. सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावरती देखील हल्ला करण्यात आला. खरं तर बँड्रासारखा इलाका जिथं पोलीस तैनात असतात नेहमी, VIP एरिया, हे सगळे प्रश्न बघता राज्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असं म्हणावं लागेल की कसं? नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेलंच आहे. शेवटी आता बीडपासून ते कालच्या संध्याकाळी काल त्याच्या घरी एका प्रसिद्ध सिनेनटाच्या घरीच जर माणसं घुसू शकत असतील तर हे सगळं गंभीर आहे आणि लोकांचं धाडस वाढायला लागले. पोलीस आपला परिणाम दाखवण्यास कमी पडत आहेत आणि पोलीस एका बाजूनं काम करतात असा समज आता लोकांचा व्हायला लागला. पण लोकांचा पोलिसांच्यावरचा विश्वास जर कमी झाला तर फार मोठे होता. त्याला छगन भुजबळ जे आहेत ते अनुपस्थित राहिलेले होते. प्रफुल्ल पटेल सांगतायत की छगन भुजबळांनी आता मार्गदर्शन करावं ज्येष्ठ असल्याने. माझं त्या मेळाव्याकडे लक्ष नाही, त्यामुळे कोण हजर होतं जे आहे अजित पवार गटातलं हे सगळं ते कशा पद्धतीनं चाललेलं आहे म्हणजे अजूनही मला माहीत नाही. त्यांचा मेळावा कडे माझं एवढं लक्ष नाही, मी दुसऱ्या कामात होतो. पण तिथं कोण हजर होतं कोण गैरहजर होतं याची मला माहीत नाही. ती मला वाटतं की त्यांच्या पक्षाचे प्रश्न त्यांना विचारलेले तुम्ही बरे,
मी दुसऱ्या पक्षाचा आहे. मी अजित पवार गटाचं. ते त्यांना विचारा ना तुम्ही. तिथं तुमचे जे मित्र शिर्डीला असतील त्या मित्रांना फोन करून सांगा, तिथं प्रश्न विचारा. पण मेळावा माहीत नाही. शिर्डीला मेळावा होणारे माहीत आहे ना, पण कोण कोण हजर आहेत हे माहीत नाही. माझं वाक्य तुम्ही पुन्हा रिवाइंड करून बघा. आज आणि कोण नाही हे मी पाहू शकलेलं नाही. मी जरा दुसऱ्या गडबडीत होतो. ठीक, थँक्यू.